नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आणि खूप लोकांना जो डिफिकल्ट टॉपिक वाटतो तो म्हणजे पॉइंटरबद्दल आपल्याला शिकायचं आहे. आणि त्याच्यासोबतच मागच्या लेक्चरमध्ये राहिलेला आपला प्रोग्राम की स्विच केसमध्ये फंक्शन कसं यूज करता ते तुम्हाला शिकवायचं आहे आज. मेनली म्हणजे की मी ऑलमोस्ट बरेचसे टॉपिक्स हे कवर करत आलेलो आहे. आता हे पॉइंटर कन्सेप्ट झाल्यानंतर आपण कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स जे फंक्शनचे ॲक्च्युअल दोन टाईप आहे त्यांना डिस्कस करू. आणि ते झाल्यानंतर पुढचे टॉपिक असे स्ट्रक्चर पॉइंटर डायनॅमिक मेमरी अलोकेशन हळूहळू पुढं आपलं मूव्ह करत चालू. काही प्रोग्राम पण बाकी आहे, ॲमस्ट्रॉंग नंबर, रिव्हर्स नंबर, अजून बराचसा पोर्शन बाकी आहे. म्हणजे मी टार्गेट ठेवलं होतं की 1 ऑक्टोबरपासून C++ DSC स्टार्ट होईल, पण ठीक आहे आपण प्रॉपर वेमध्ये घेतो तर आपल्याला टाईम हा लागणारच आहे. दिवाळीनंतर आपण C++ DSC स्टार्ट करू. आलं नाही ना. असं एक एक करून सगळे टॉपिक आता डिस्कस करायचे आपल्याला. मेन आता डायरेक्टली मी काय करतो, पॉइंटरवर मूव्ह करतो. हा जो प्रोग्राम आहे ना हा तुम्हाला लास्टला सांगतो, कारण आता लेक्चर जर स्टार्टच झाले तर आपण डायरेक्टली पॉइंटरला समजू. आता ही पॉइंटरची कन्सेप्ट आहे ना ही DSA मध्ये सगळ्यात जास्त यूज होणार आहे आपली. तर एकदा काय करू आपण त्याला व्यवस्थित डिस्कस करू आणि मग पुढे मूव्ह करू. काय मग एक एक करून आहे ना सगळ्या गोष्टी आपल्याला समजत चालायचं आणि काम आपलं करत चालायचं. आलं. तर इपिक पेन स्टार्ट झालं का नाही बघतो मी. ठीक आहे. तर हे स्टार्ट झालेलं आहे. आता मेन आपल्याला इथून स्टार्ट करायचं पॉइंटर कन्सेप्ट. का पॉइंटर काय असतं हे आपल्याला आधी समजलं पाहिजे. पॉइंटर म्हणजे काय करणार आहे, एक काहीतरी गोष्टीला पॉइंट करणार आहे. तो काय करणार आहे, पॉइंट करणार आहे. तर पॉइंटरची डेफिनेशन तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट स्टोअर द ॲड्रेस ऑफ द अनदर व्हेरिएबल. असा व्हेरिएबल जो काय करतो, दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतो. मग तुम्ही म्हणशाल सर व्हेरिएबलमध्ये तर आपण डेटा स्टोअर करतो, हा ॲड्रेस स्टोअर करतो म्हणजे हा पॉइंटर होईल का? हो. कसा? तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी दोन ऑपरेटर समजणं गरजेचं. एक म्हणजे की अँड म्हणजे काय, याला आपण काय म्हणतो, ॲड्रेस ऑफ ऑपरेटर. काय म्हणतो याला आपण, ॲड्रेस ऑफ ऑपरेटर. आणि दुसरा एक असतो व्हॅल्यू ॲट किंवा त्याला डी रेफरन्स ऑपरेटर म्हणतात. काय म्हणतात, स्टार जो असतो ना त्याला काय म्हणतो आपण, व्हॅल्यू ॲट किंवा डी रेफरन्स ऑपरेटर म्हणतात. तर एक असतो ॲड्रेस ऑफ ऑपरेटर आणि एक स्टार म्हणजे काय, व्हॅल्यू ॲट किंवा डी रेफरन्स ऑपरेटर. असे दोन ऑपरेटर आपले जास्त इम्पॉर्टंट आहे कशासाठी, पॉइंटरची कन्सेप्ट समजण्यासाठी. मला सांगा जेव्हा आपण काय करतो इंट x इज इक्वल टू काय लिहिलं मी, 10 लिहिलं, म्हणजे ॲक्च्युअली काय होतं की रॅममध्ये आपली जी मेन मेमरी असते त्याच्यामध्ये काय होतं, एक ब्लॉक बनतो, त्याचं नाव काय असतं x आणि त्याचा ॲड्रेस काय जसं की 1000. या 1000 ॲड्रेस जाऊन काय होणार आहे, 10 जाऊन आपला स्टोअर होणार आहे. काय होणार आहे, 1000 जो ॲड्रेस आहे ते जाऊन काय होईल, 10 आपला जाऊन स्टोअर होईल. तर हा झाला काय, हे झालं मिनिंग. काय झालं, हा मिनिंग. जर हा ॲड्रेस काय 1000 आहे, हा ॲड्रेस जर तुम्ही दुसऱ्या व्हेरिएबलला दिला, जसं की काय दिलं, y व्हेरिएबलमध्ये मी काय केलं, हा 1000 स्टोअर केलं. मला सांगा ज्याला आपला ॲड्रेस माहिती तो आपल्याकडे पॉईंट करू शकतो ना. त्याला कोणी विचारलं भाऊ की तुमचं, जसं तुमच्या मित्राला तुमचा ॲड्रेस माहिती, तो काय सांगा, त्याला जर विचारलं की मला काय माहिती की हा जो ॲड्रेस आहे म्हणजे हा जो रस्ता आहे तो कुठं जाणार आहे, हा जो रस्ता आहे समजा की नाशिक पुणे हवे, तर हा रस्ता कुठं जाणार आहे, पुण्याला जाणार आहे. असं आपण काय करू, थेट असं डिनोट करू. तर तो डिनोट करतं म्हणजे काय, त्याला काय माहिती, त्याला तुमचा ॲड्रेस माहिती म्हणूनच तो पॉईंट करतो ना की या डायरेक्शनला गेला की तुमचा पुणेला तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तो त्याला काय माहिती, रस्ता माहिती, म्हणून तो काय करतो, स्वतःमध्ये सांगतोय रस्ता माहिती. म्हणजे त्याला काय ॲक्च्युअल ॲड्रेस माहिती की या डिरेक्शनने जर गेलं तर आपल्याला काय मिळणार आहे, पुणे. आपल्याला या रोडने जर गेलं तर पुणे आपल्याला म्हणजे पुणे लागल बा असं. पण जर त्याचा ॲड्रेस माहीत असेल तर तो काय रँडमली काहीच सांगू शकत नाही. तर सेम पॉइंटर पण सेम काम करतो. तो काय करतो, दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे ना स्टोअर करतो. काय करतो, दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस आहे ना स्वतःमध्ये स्टोअर करतो. जसं की वायनी काय केले, एक्सचा ॲड्रेस स्टोअर केला. एक्सचा ॲड्रेस काय 1000. तर 1000 ॲड्रेस स्टोअर केला म्हणजे वाय कोणाला पॉईंट करेल, वाय पॉईंट करेल एक्सला. की हा या 1000 ॲड्रेस आहे ना हा एक्सचा ॲड्रेस आहे आणि तिथं काय करेल, 10 व्हॅल्यू स्टोअर आहे. जर मला समजा ती व्हॅल्यू जर प्रिंट करायची असेल विथ रिस्पेक्ट टू वाय, तर तुम्ही काय करू शकता, पॉइंटर वाय जेव्हा तुम्ही प्रिंट करशाल ना तुम्हाला काय मिळेल, वायनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला तिथं काय व्हॅल्यू आहे, वायने ॲड्रेस कोणा स्टोअर केलेला आहे, एक्सचा ॲड्रेस काय 1000. त्या 1000वर काय व्हॅल्यू 10. जेव्हा मी पॉइंटर वायला प्रिंट कराल किंवा त्याला व्हॅल्यू ॲड किंवा डी रेफरन्स ऑपरेटर वाय जेव्हा मी प्रिंट कराल तेव्हा काय मिळेल, वायनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला, वायनी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे 1000 कोणाचा ॲड्रेस आहे एक्सचा. मग एक्समध्ये जी व्हॅल्यू ती प्रिंट होईल. तुम्ही म्हणशाल सर मग आधी वायमध्ये एक्सचा ॲड्रेस पण टाकावा लागेल ना.
हो, मग त्याचा प्रोग्राम कसा येईल एकदा तुम्ही आपण बघू. सगळ्यात पहिलं बघा की पॉइंटर डिक्लेअर कसा केला जातो. सगळ्यात बघा तुम्ही पॉइंटर काय सांगितलं तुम्हाला. पॉइंटर ही अशी कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे पॉइंटर, की पॉइंटर म्हणजे काय, पॉइंटर म्हणजे काय, पॉइंटर म्हणजे असा काय, पॉइंटर म्हणजे काय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो की पॉइंटर म्हणजे काय. तर असा व्हेरिएबल, काय असा व्हेरिएबल जो दुसऱ्या व्हेरिएबलचा काय, दुसऱ्या व्हेरिएबलचा काय स्टोअर करल, ॲड्रेस स्टोअर करल. काय करल, ॲड्रेस स्टोअर करल, ॲड्रेस स्टोअर करल, स्टोअर करेल. त्याला काय म्हणतो आपण, त्याला पॉइंटर म्हणतो. काय म्हणतो, पॉइंटर म्हणतो. म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे काय, ह्या डेफिनेशनचा मिनिंग काय झालं, असा व्हेरिएबल जो काय करेल दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करेल त्याला काय म्हणतो, पॉइंटर म्हणतो. जसं की आता काय केलं मी, इंट x इज इक्वल टू 10 असं मी डिक्लेअर केलं. म्हणजे काय होईल, जी आपली रॅम जी राहील, मेन मेमरी राहील, त्याच्यामध्ये काय म्हणाल, एक आपला एक स्पेसिफिक ब्लॉक बनेल, त्याचा ॲड्रेस काय समजा 1000. या 1000 ॲड्रेसचं नाव काय राहील, एक्स, म्हणजे त्या व्हेरिएबलचं नाव काय राहील, एक्स व्हेरिएबल्स कुठे 1000 ॲड्रेस आहे की तुम्ही जो पण डेटा एक्समध्ये स्टोअर करेल तो कुठे जाऊन स्टोअर होणार आहे, 1000 ॲड्रेसवर जाऊन स्टोअर होणार आहे आणि त्याचं नाव काय, एक्स नाव राहील. इथं काय जाईल, 10 जाऊन स्टोअर होईल, 10 जाऊन स्टोअर होईल. पण आता मी काय केलं, याचा जर ॲड्रेसच दुसऱ्या व्हेरिएबलला देऊन दिला, कोणाला देऊन दिला, इंट, तो पण कोणत्या टाईपचा आहे, इंटिजर टाईपचा. पण त्याच्यामध्ये मी काय केलं, इंट वाय इज इक्वल टू काय केलं, ॲड्रेस ऑफ एक्स. काय केलं, इंट वाय इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एक्स. म्हणजे काय होईल इथं, इंट वाय इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एक्स म्हणजे काय होईल, ॲड्रेस ऑफ एक्स म्हणजे काय होईल माहिती का, इथं ना वाय जो आहे ना, वाय जो काय करतो माहिती का, वाय काय करतोय, वाय इथं वाय बनलेला आहे, तो ॲक्च्युअलमध्ये काय करतोय, जो वाय आहे आपला बनलेला तो काय करतोय की तुम्ही त्याच्यामध्ये काय पास केलं, एक्स व्हेरिएबलचा ॲड्रेस. मग एक्स व्हेरिएबलचा ॲड्रेस काय 1000. तर हा 1000 कुठे जाऊन पास होईल, इथं बघा तुम्ही वाय याच्यामध्ये काय टाकलं, एक्समध्ये काय टाकले 10 आणि त्याचा ॲड्रेस काय 1000. हा 1000 मी कोणाला दिला आहे, 1000 कोणाला पास, कोणामध्ये पास केला, वायमध्ये. मग वायमध्ये काय 1000 ॲड्रेस. म्हणजे हा कोणाला पॉईंट करणार आहे. आता यांच्या दोघांमध्ये काय रिलेशन झालं तयार, यांच्या दोघांमध्ये रिलेशन जर बघायला गेलं तर आता बघा आपण याला मी इरेज करतो, याला इरेज करतो आणि हा जो ब्लॉक आहे हा पूर्ण काय असेल आपला मेमरीमध्येच असेल. थांबा बघा, याला थोडंसं व्यवस्थित करतो मी थोडंसं. हा एकच ब्लॉक आहे, एकच टाईपचा ब्लॉक आहे. काय झालं, आता काय होईल, जसं तुम्ही काय केलं 1000 ॲड्रेस कशात पास केला, 1000 ॲड्रेस या वायमध्ये पास केला. म्हणजे काय होईल माहिती का, हा जो वाय आहे ना हा कोणाला पॉईंट करेल, का, कारण तुम्हाला एखाद्याचा ॲड्रेस माहीत असलं तर तुम्हाला विचारलं की रोहनचा ॲड्रेस कुठे आहे, मग रोहनचा ॲड्रेस कुठे आहे, तुम्ही काय सांगशाल की ह्या गल्लीला, म्हणजे हे नगर क्रॉस केलं की किंवा हे सर्कल क्रॉस केलं की पुढच्या सर्कलला त्याचं घर आहे बा, असं सांगशाल तुम्ही. हां, मग हा तुम्हाला काय ॲड्रेस माहिती, म्हणजे तुम्ही काय करताय, त्याला पॉईंट करताय. मग ऑब्व्हियसली वायनी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला, एक्सचा. तर वायनी जर एक्सचा ॲड्रेस स्टोअर केला आहे तर काय होईल, वायनी जर एक्सचा ॲड्रेस स्टोअर केला म्हणजे वाय कोणाला पॉईंट करेल, एक्सला पॉईंट करेल. मग तुम्ही म्हणशाल सर मग व्हॅल्यू जर प्रिंट केली समजा, मग प्रिंट एफ काय केलं तुम्ही, प्रिंट एफ काय केलं, %d वाय केलं तर मग काय प्रिंट होईल, असं सगळ्यांना असं राहील. मग %d वाय केलं तर तुम्ही म्हणशाल वायमध्ये तो 1000 आहे, मग 1000च प्रिंट होईल ना, ऑब्व्हियसली काय होईल 1000 प्रिंट होईल. पण आता मला काय करायचं आहे, या वायच्या रिस्पेक्टने, म्हणजे वायने काय केले, 2 मिनटं, हा काय वायमध्ये काय 1000 आहे. आता मला काय पाहिजे, त्या 1000वर कोणती व्हॅल्यू ती प्रिंट करायची. तर 1000ला कोणती व्हॅल्यू, तर तुम्हाला आधी काय करायला माहिती का, जो ॲड्रेस स्टोअर करतो ना त्याच्या आधी काय लागतो, व्हॅल्यू ॲट काय करतो, वाय, व्हॅल्यू ॲट वाय. काय व्हॅल्यू ॲट वाय मला आधी डिक्लेअर करावं लागतं. म्हणजे पॉईंटर वाय मी काय केलं इथे डिक्लेअर केलं. म्हणजे जेव्हा मी काय करेल, प्रिंट एफ इथं काय करेल मी, प्रिंट एफ %d आणि या व्हॅल्यू ॲट वायला जर प्रिंट केलं ना, मला काय मिळेल माहिती का, वायनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे, वायनी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला आहे, वायनी स्टोअर केलेला एक्सचा ॲड्रेस, त्या ॲड्रेसवर काय व्हॅल्यू आहे, त्या ॲड्रेसवर काय व्हॅल्यू आहे ती प्रिंट करा. म्हणजे याचं आउटपुट काय येणार माहिती का, 10 आपला आउटपुट येणार. काय येणार आहे, 10 आपला आउटपुट येणार. समजलं. आणि हे सगळं कशामध्ये राहील आपलं, मेन फंक्शनमध्ये. अरे मेन फंक्शनमध्ये आपलं असं समजलं पॉईंटर काय कन्सेप्ट आहे.
पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला पॉईंट करावं लागतं. मग पॉईंट कशाने केलं मी? वायने केलं. वायनी पॉईंट केलं म्हणजे काय? वायमध्ये कोणाचा ॲड्रेस स्टोअर राहील? जो एक्स ज्याला आपण पॉईंट केला त्याचा ॲड्रेस. एक्स व्हेरिएबलचा ॲड्रेस कोण स्टोअर करेल? वाय आपला स्टोअर करेल. printf%dy जर केलं तर वायमध्ये ॲक्च्युअली काय राहील? जो एक्स व्हेरिएबलचा जो ॲड्रेस राहील तो काय होईल? आपला वायमध्ये येईल. नंतर काय? printf%d पॉइंटर वाय. पॉइंटर वाय काय सांगतो? किंवा व्हॅल्यू ॲट किंवा डी रेफरन्स ऑपरेटर ऑफ वाय काय सांगतो? की तुम्ही वायमध्ये ज्याचा ॲड्रेस स्टोअर आहे, वायमध्ये कोणाचा ॲड्रेस स्टोअर आहे? एक्सचा. त्या एक्सवर काय व्हॅल्यू आहे? ती व्हॅल्यू काय? 10. जेव्हा मी स्टार वायला प्रिंट करेल तेव्हा मला काय आन्सर दिसेल? 10 मला आन्सर दिसेल. आय होप तुम्हाला आता पॉइंटरची कन्सेप्ट एकदम क्लिअर झालेली असेल. तर आपण काय करू? याला इम्प्लिमेंट करून बघू. काय करू? इम्प्लिमेंट करून बघू. तर सगळ्यात पहिले काय करायचं? आपलं कोड ब्लॉक्सला ओपन करायचं आणि मग तुम्हाला पॉइंटरची कन्सेप्ट एकदा परत समजवतो आणि आपला कोड पण होईल आणि त्याच्यासोबत एक शॉर्ट फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन पण देऊन देतो. जसं की आता काय सगळ्यात पहिले मी इथे एक एम्प्टी फाईल क्रिएट करेल. Ctrl+S, इथं नाव देईल त्याला पॉइंटर POINTR pointer.c नावाने काय केलं मी? pointer.c नावाने फाईलला सेव्ह केलं. नंतर काय करायचं? आपलं void main. काय? void main. आता इथं काय माहिती का? भरपूर जणांना मी जसं सांगितलं की वरती ना आपण काय करतो? या हेडर फाईल लिहितो #include. याच्यावर स्पेसिफिक लेक्चर पण घेणार आहे मी. प्री प्रोसेसर डिरेक्टिव्स काय असतात, स्वतःची आपण हेडर फाईल बनवू शकतो की नाही, याच्यावर पण आपण लेक्चर घेणार आहे. ते नेक्स्ट बघू आपण. म्हणजे की अशी काही टॉपिक आहे स्टोरेज क्लासेस लास्टला घेऊन घेऊ आपण. ते C लँग्वेजमध्ये इम्पॉर्टंट आहे. stdio.h नंतर काय? #include काय होईल? #include stdio.h नंतर इथं काय टाकतो? conio.h पण टाकून देतो. conio.h का? कारण मी इथं आता getch यूज करतो. काय? getch. आणि getchचं काम सांगितलं मी. जोपर्यंत काय स्क्रीन कोणती की प्रेस करत नाही कीबोर्डची तोपर्यंत काय स्क्रीन तशी होल्ड राहील. प्रोग्राम आपला काय टर्मिनेट होणार नाही. तर getch पण मी इथे लिहून दिलेले. conio.h या काय असतं माहिती का? #include stdio.h आणि #include conio.h ह्या काय असतं? हेडर फाईल असतं. हेडर फाईल काय की म्हणजे की असं त्याच्यापुढं आपण हॅशटॅग लावतो. म्हणजे काय? यांना काय म्हणतात? प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह म्हणजे काय? की प्री प्रोसेसर या नावामध्येच त्यांचं काय सर्व काय दडलेलं आहे. म्हणजे प्री प्रोसेसर की आधी काय करा? तुम्ही प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह मधला जो कोड आहे त्याला आधी चालवा. नंतर तुम्ही काय करा? मेन फंक्शन मधलं काम एक्झिक्यूट करायला स्टार्ट करा. आलं ना? त्यांना काय म्हणतात? प्री प्रोसेसर डिरेक्टिव्ह म्हणतात. याच्यावर आपलं एक स्पेशल लेक्चर येईल, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. आता आपल्याला काय शिकायचं? पॉइंटर काय असतो आपल्याला शिकायचं. सगळ्यात पहिलं काय केलं? मी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं. इंट x काय केलं? 10 बनवलं. काय केलं? 10 बनवलं. तर तुम्हाला मी काय सांगितलं? जेव्हा x 10 केलं म्हणजे काय झालं? x 10 केलं म्हणजे काय झालं? इथं मी तुम्हाला काय सांगितलं? x 10 केलं म्हणजे की आता बघा आपला x नावाचा एक व्हेरिएबल आहे. त्या x नावाचा एक व्हेरिएबल आहे. तो काय? त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू स्टोअर करता तुम्ही काय करते? 1000 ॲड्रेस जाऊन काय होणार आहे? तो स्टोअर होणार आहे. म्हणजे तुम्ही 10 जाऊन स्टोअर केला तर 10 कुठं जाऊन स्टोअर होईल? आपला एक्स व्हेरिएबल जो राहील 1000 ॲड्रेस आहे त्याचा, तिथे जाऊन काय होईल? 10 आपला जाऊन स्टोअर होईल. पण आता काय करायचं मला? हा 1000 ॲड्रेस काय करायचं मला? 1000 ॲड्रेस मी काय करतो? एक वाय नावाचं व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये काय करतो? हा 1000 मी पास करून देतो. काय करतोय? काय बनवलं मी? इथं बघा एक वाय नावाचं व्हेरिएबल आहे. वाय नावाच्या व्हेरिएबलमध्ये काय केलं आहे? जो एक्सचा ॲड्रेस आहे तो काय केला मी? वायमध्ये पास करून दिला. तुम्हाला जर कोणाचा ॲड्रेस मिळाला तर आपण काय एक डायरेक्शन सांगू शकतो ना, ह्या ॲड्रेसवर ही गोष्ट स्टोअर आहे. म्हणजे काय होईल? हा वाय हा कोणाला पॉईंट करणार आहे? आता ह्या एक्सला पॉईंट करणार आहे. काय करणार आहे? वाय कोणाला पॉईंट करणार आहे? एक्सला पॉईंट करणार आहे. झालं. त्याच्यानंतर आता काय जर तो पॉईंट करतोय आणि मला जर त्याच्यावरची व्हॅल्यू आपल्याला जर प्रिंट करायची असेल तर इनिशियली आपण काय करतो? म्हणजे जो ॲड्रेस स्टोअर करतो मी तुम्हाला काय सांगितलं असतं? जो दुसऱ्या व्हेरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतो म्हणजे तो काय राहतो? पॉईंटर. मग मला आधी त्याला डिक्लेअर पण करावं लागेल. डिक्लेअर कसं करेल? स्टार वाय व्हॅल्यू ॲट वाय स्टार वाय व्हॅल्यू ॲट किंवा डी रेफरन्स ऑपरेटर ऑफ वाय मी असं स्टोअर करून दिलं. हे काय केलं मी? पॉईंटर डिक्लेअर केलं. आता एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये काय होतं माहिती का? हा जर इंटिजर टाईपचा आहे ना तर वाय पण काय पाहिजे? इंटिजर टाईपचाच पाहिजे. म्हणजे तो तुम्ही ज्या ब्लॉकला पॉईंट करताय तो पण काय पाहिजे? इंटिजर टाईपचा असेल. नाही दुसऱ्या टाईपचा असेल व्हाईट बीड तर त्यातील आपल्याला टाईप कास्टिंग परफॉर्म करायला लागते.
वाईड म्हणजे की तुम्ही डेटा स्टोअर करताय इंटिजर टाईपचा आणि तुमचा ॲड्रेस दुसऱ्या व्हॅरिएबल जर स्टोअर करत असेल तर तो पण इंटिजर टाईपचाच पाहिजे. नाही तर काय होऊन जातं तिथे टाईप कास्टिंग परफॉर्म करावं लागते. म्हणजे की दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे ते एकमेकांना पॉईंट करू शकता की नाही. मग तो पण सेम टाईपचा असेल तेव्हाच काय करेल तो टाईप म्हणजे त्याला पॉईंट करू शकतो. ही कन्सेप्ट तुम्हाला आधी जेव्हा मॅलॉक केलॉक रिअलॉक शिकवलं तिथं जास्त इम्पॉर्टंट आहे. समजली. हा जर इंटिजर टाईपचा तर हा पण काय पाहिजे इंटिजर टाईपचाच पाहिजे. झालं. इंटिजर टाईपचं पाहिजे. आता मग मला काय करायचं आहे जर मी वायला प्रिंट केलं तर काय आन्सर येईल हे म्हणजे की तुम्ही वायला जर प्रिंट केलं तर काय आन्सर येईल. तिथं काय करेल मी प्रिंट टेप काय करेल मी इथे लिहितो मी %d आणि इथं काय करतो मी %d आणि इथे स्टोअर करतो ॲड्रेस ऑफ नाही सॉरी डिरेक्टली काय करतो वायला प्रिंट पहिले ॲड्रेस ऑफ एक्स करतो. काय ॲड्रेस ऑफ एक्स मी प्रिंट करतो आणि नंतर काय प्रिंट करतो प्रिंट टेप काय प्रिंट करतो मी %d आणि याच्यात काय प्रिंट करतो मी वायला प्रिंट करतो आणि नंतर काय करतो मी प्रिंट टेप काय प्रिंट करतो इथं मी प्रिंट करतो %d इथं कशाला प्रिंट करायचं आहे वायला प्रिंट करायचं काय करायचं पॉइंटर वाय म्हणजे व्हॅल्यू ॲट किंवा डी रेफरन्स ऑपरेटर ऑफ वायला मी प्रिंट केलं. त्याच्यानंतर काय करतो मी एक्सला पण इथं प्रिंट करून घेतो. काय करतो मी एक्सला पण प्रिंट करतो प्रिंट एफ इथे काय केलं मी %d आणि कशाला प्रिंट करायचे एक्सला मला काय करायचं इथं प्रिंट करायचं एक्सला मला प्रिंट करायचं. तर आपलं काय झालं पॉइंटर वाय एक्स इज इक्वल टू 10 वाय इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एक्स प्रिंट एफ %d एक्सला प्रिंट केलं म्हणजे काय 10 %d ॲड्रेस ऑफ एक्स व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे काय 1000 असं रँडमली मानला आहे का 1000 तो रॅममध्ये जो ॲड्रेस आहे तोच प्रिंट होईल तिथे. मग वायमध्ये काय होईल वाय म्हणजे की वायने एक्सचा ॲड्रेस स्टोअर केला म्हणजे काय हे दोघं मला सेमच दिसतील सेमच दिसतील. त्याच्या पुढे आहे ना मी थोडंसं असं स्लॅश एन देऊन आहे ना आपण इज्जतमध्ये थोडंसं करू त्याला म्हणजे काय स्लॅश एन इथं काय करतो मी ॲड्रेस नाही व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू असं टाकतो मी असं टाकतो. इथं काय टाकतो मी इथं लिहितो मी ॲड्रेस ऑफ एक्स व्हॅरिएबलचा काय ॲड्रेस आहे तो मला दिसेल. इथं कॅपिटलच ठेवतो म्हणजे काय दोन्ही ठीक आहे. इथं काय वायने काय स्टोअर केलं म्हणजे की वायवर काय स्टोअर आहे डायरेक्ट असं पण लिहू शकतो आपल्याला ज्या भाषेत समजतं तिथं लिहून घ्यायचं वायवर काय स्टोअर आहे. त्याच्यानंतर काय की स्टार वाय प्रिंट केल्यावर काय व्हॅल्यू मिळते स्टार वाय प्रिंट केल्यावर काय व्हॅल्यू मिळते. झाली का नाही मराठीमध्ये कोडिंग समजलं. एवढं इझी नाही एक लँग्वेज बनवणं आणि त्या लँग्वेजला एक्झिक्यूट करणं एवढं इझी नाही समजलं. आपण फ्युचरमध्ये बनवू शकतो पण आपल्या भाषेमधली एक कोडिंग लँग्वेज मराठी कोडिंग आलं. F9 आता काय झालं वायने ॲड्रेस कशा स्टोअर केला एक्सचा मग वाय ॲड्रेस स्टोअर करेल एक्सचा तर तुम्ही इंट वाय बनवला एक्स बनवला वाय दोनदा डिक्लेअर झाला त्याच्यामुळे झालं असेल दोनदा डिक्लेअर झाला ना. मी काय करतो F9 करतो आता गेलं बघा एरर गेलं थोडंसं आहे ना हां व्यवस्थित दिसेल आता. आता मी काय करतो बिल्ड अँड रन करतो. बिल्ड अँड रन केलं बघा काय व्हॅल्यू होती पहिली एक्समध्ये काय व्हॅल्यू आली 10 आपली आली. नंतर ॲड्रेस ऑफ एक्स काय 64222084 आणि जेव्हा मी बीला वायवर काय व्हॅल्यू असं मेसेज प्रिंट केला थोडं दिसत नसेल तुम्हाला त्याच्यावर त्या अशा गोष्टी आहे. आता थोडंसं मी हा वापरतो काय इथं काय हां रेड तर दिसेल ना याच्यावर तर एक्समध्ये काय 10 व्हॅल्यू एक्समध्ये काय व्हॅल्यू 10 व्हॅल्यू त्याचा ॲड्रेस काय एक्सचा 64222084 मी तुम्हाला काय सांगितलं कोणता पण नंबर राहू शकतो तो ॲड्रेस काय 642084 झाला. नंतर वायनी काय केलं तोच ॲड्रेस स्टोअर केला आहे म्हणजे वायनी काय केलं तोच ॲड्रेस स्टोअर केला आहे इथं वायनी पण काय केलं त्याचाच ॲड्रेस स्टोअर केला आहे कोणता 64222084 वायनी काय केलं त्याचाच ॲड्रेस स्टोअर केला आहे.
म्हणजे आता काय पॉइंटर वायला जर मी प्रिंट केलं, पॉइंटर वायला प्रिंट केलं तर मला काय मिळते 10. म्हणजे वायने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे तिथे काय व्हॅल्यू आहे, तिथे काय व्हॅल्यू 10. मग जेव्हा मी पॉइंटर वायला प्रिंट केलं तेव्हा मला काय मिळालं, किंवा व्हॅल्यू ॲट ऑपरेटर डी रेफरन्स ऑपरेटर ऑफ वाय केलं तर काय मिळालं मला 10 आन्सर मिळालं. समजलं काय कन्सेप्ट आहे पॉइंटर. ॲक्च्युअलमध्ये होतं आहे ना, मी तुम्हाला जे सांगितलं ते होतं आहे. म्हणजे काय की काय हा जो ॲड्रेस आहे एक्स व्हेरिएबलचा जो ॲड्रेस आहे तो काय केला वायने स्टोअर केला ना. आपण याला प्रिंट पण करून बघितलं का खरंच होतंय का नाही. हो तसंच होतं आहे. असाइन केलं ना तुम्ही ती व्हॅल्यू जाऊन काय इथं स्टोअर झाली. आलं ना. तर हे झालं आपलं पॉइंटरची कन्सेप्ट. आणि खूप लोकांना या प्रॉब्लेम येतो. मी परत तुम्हाला पॉइंटर एकदा एक्सप्लेन करतो. आणि इनिशियली ना या गोष्टी ना कॉम्प्लिकेटेड वाटतात लोकांना. आलं ना. तर आता काय पॉइंटरची काय कन्सेप्ट आहे एकदा मी रिव्हिजन करून देतो. तर पॉइंटर काय असतो, पॉइंटर एक असा व्हॅरिएबल आहे जो काय करतो दुसऱ्या व्हॅरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतो. काय करतो ॲड्रेस स्टोअर करतो. म्हणजे की जसं की आपण काय केलं एक्स इज इक्वल टू काय केलं 10 केलं. म्हणजे काय एक्स व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे किती 1000 त्या ॲड्रेसवर जाऊन काय होणार आहे 10 जाऊन स्टोअर होणार आहे. आलं ना. नंतर काय केलं वायमध्ये एक्सचा ॲड्रेस स्टोअर केलं आहे. वायमध्ये काय केलं एक्सचा ॲड्रेस स्टोअर केला आहे. एक्सचा ॲड्रेस काय 1000 म्हणजे वायमध्ये काय होईल 1000 ॲड्रेस जाऊन स्टोअर होईल. मग ज्याचा ॲड्रेस स्टोअर येतो त्याला काय करेल पॉईंट करेल. काय करेल त्याच्याशी तो जॉईन होऊन जाईल. म्हणजे ज्या व्हॅरिएबलचा ॲड्रेस त्यांनी स्टोअर केला त्याला काय करेल तो पॉईंट करेल. नंतर मी बघितलं जर मी एक्सला प्रिंट केलं तर इथं आन्सर काय येणार आहे माझं 10 आन्सर येणार आहे. जर मी ॲड्रेस ऑफ एक्सला प्रिंट केलं तर काय 1000. आणि वायवर काय स्टोअर आहे, वायवर जर बघितलं तर 1000 आहे तर 1000च आपलं आन्सर येईल. नंतर काय इथं असतो व्हॅल्यू ॲट किंवा डी रेफरन्स ऑपरेटर ऑफ वाय. तर काय तो आधी डिक्लेअर केला जो व्हॅरिएबल दुसऱ्या व्हॅरिएबलचा ॲड्रेस स्टोअर करतो ना त्याला काय करावं लागतं पॉइंटर म्हणून आधी डिक्लेरेशन द्यावं लागतं. पॉइंटर काय वाय करतो एक्सचा व्हॅरिएबल वाय काय करतो एक्स व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे त्याला स्टोअर करतोय. तर मी इथं काय केलं इंट पॉइंटर वाय असं स्टोअर केलं. आणि मी जेव्हा काय केलं तेव्हा मी काय केलं व्हॅल्यू ॲट वायला प्रिंट केलं तर वायनी त्याचा ॲड्रेस स्टोअर आहे 1000. त्या 1000वर काय व्हॅल्यू 10 तर इथं 10 आउटपुट आपले बघायचं एकदा रन करून बघायचं. पहिली गोष्ट ते ॲड्रेस जो दिलेला आहे तो वेगळा येईल थोडासा. मी तुम्हाला काय सांगितलं ॲड्रेस त्याचा वेगळा येईल. तिथं बघा एक्समध्ये काय आहे 10 ॲड्रेस ऑफ एक्स काय 64204. आपण रँडमली 1000 मानलेलं होतं पण रॅममध्ये ॲक्च्युअली काय ॲड्रेस आहे हा तोच ॲड्रेस बघा तुमचा काय वायवर स्टोअर आहे. आणि मी काय केलं पॉइंटर वायला जर प्रिंट केलं तेव्हा काय आलं वायनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे एक्सचा त्या एक्सवर काय व्हॅल्यू 10 तर 10 व्हॅल्यू आपल्याला इथे दिसलं. आणि गेट CHमुळे काय ती स्क्रीन अजून पण होल्ड आहे. जसं मी कोणती की प्रेस एंटर केली तर आपला प्रोग्राम काय झाला इथे टर्मिनेट झाला आणि इथे स्टॉप झाला. समजलं पॉइंटरची कन्सेप्ट समजली. ती आहे आपली पॉइंटरची कन्सेप्ट. बऱ्याचशा मुलांना इनिशियली हे जमत नाही. आलं. आता आपण थोडंसं ना 2 पॉइंटर म्हणजे एक एक्झाम्पल आहे ते तुम्हाला मी डायरेक्टली एक्सप्लेन करणार आहे. या नोट्समध्ये व्यवस्थित दिलेल्या आहेत त्या गोष्टी. म्हणजे की जसं एक्स इज इक्वल टू 10 तर एक्स नावाचे एक मेमरी लोकेशन बनल त्याचा ॲड्रेस काय 1000. तिथे काय होणार आहे हा 18 आपण स्टोअर केलं. त्याच्यानंतर काय वाय इज इक्वल टू ॲड्रेस ऑफ एक्सचा जो ॲड्रेस आहे तो काय केला मी कुठं दिला वायमध्ये दिला. तर वाय कोणाला पॉईंट करेल त्या एक्सला पॉईंट करेल. आणि जेव्हा मी पॉईंटर 8 केलं तर वायने त्याचा ॲड्रेस स्टोअर केला 1000 त्या 1000वर काय व्हॅल्यू 18. तर जेव्हा व्हॅल्यू ॲट वाय मी प्रिंट केलं तर काय मिळालं मला आन्सर 18 मला आन्सर मिळालं. समजलं. तर हा एक क्वेश्चन आहे. इथं सगळे सोल्युशन दिलेलं आहे. मी तुम्हाला 2 पॉइंटर काय असतो हे थोडंसं एक्सप्लेन करण्यासाठी. जसं की आता हा काय एक्स इज इक्वल टू काय हा एक आपला एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही समजू शकता. आणि याचं आउटपुट काय येतं हे तुम्हाला सांगायचं आहे. पण मी इथं सगळे सोल्युशन लिहिले तर ऑब्व्हियसली तुम्हाला रिझल्ट येऊनच लागेल. पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय की पॉइंटर आणि 2 पॉइंटर काय कन्सेप्ट आहे तुम्हाला इथंच एक्सप्लेन करून देतो मी. DSAमध्ये पण सांगणार आहे पण एकदा इथं होऊन जाऊ. जसं की एक्स इज इक्वल टू 5 म्हणजे काय रॅममध्ये काय होईल एक एक्स व्हेरिएबल एक ॲड्रेस असाइन करेल. त्या ॲड्रेस काय असेल 1000 आणि त्याचं नाव काय असेल एक्स नाव त्याला दिलेलं असेल. काय असेल एक्स नाव त्याला दिलेलं असेल. त्या 1000 ॲड्रेस तो काय 5 जाऊन स्टोअर आहे. नंतर काय केलं आपण एक पॉइंटर बनवलेला आहे वाय काय करतोय ॲड्रेस ऑफ एक्स. वाय काय करतो एक्सचा जो ॲड्रेस आहे 1000 तर वायमध्ये काय 1000 आपला स्टोअर केलेला असेल. काय वायमध्ये काय स्टोअर आहे 1000 आपला स्टोअर आहे. नंतर मी काय केलं झेडमध्ये पण काय केलं ॲड्रेस ऑफ वाय व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस असेल 1004 तर झेड कोणाला पॉईंट करेल आता झेड पॉईंट करेल वायला. झेड कोणाला पॉईंट करेल वायला आपला पॉईंट करेल. तर सगळ्यात पहिलं मला सांगा जर ॲड्रेसचा ॲड्रेस म्हणजे की आता जसं की मला 2 ॲड्रेस पार करून तिसऱ्या ॲड्रेसवर जायचं आहे तुम्ही कसे 2 ॲड्रेस सांगता ना.
जसं की आता तुम्हाला जसं की जो रोहित जो आपला मित्र आहे तो कुठे पहिलं मग तुम्ही सांगितलं की हे सर्कल क्रॉस करा, नंतर पुढच्या सर्कलवर गेले की तुम्हाला काय मिळेल, त्याचं घर मिळेल. काय, हे सर्कल क्रॉस करा, पुढच्या सर्कलला गेलं तर तुम्हाला काय दिलं, त्याचं आपल्याला घर मिळेल. तर काय झालं, वायनी पण काही स्टोअर केलेलं आहे, वायनी स्टोअर केलेलं आहे एक्सचा ॲड्रेस, आणि झेडनी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला, वायचा स्टोअर केलेला आहे. मग मी झेडवरून एक्सपर्यंत जाऊ शकतो ना. मग तिथं काय यूज करणार माहिती का, 2 पॉइंटर. 2 वेळेस काय करतो आपण, स्टार स्टार देतो, व्हॅल्यू ॲट ऑपरेटर देतो, किंवा डी रेफरन्स ऑपरेटर, हे काय करतो 2 वेळेस आपण तिथे जातो. म्हणून इथं काय केलं मी, पॉइंटर झेड इथे प्रिंट केलेलं आहे. आता बघा, जेव्हा मी काय करेल, एक्सला प्रिंट करेल, हा प्रोग्राम तुम्हाला स्वतः ट्राय करायचा आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन व्यवस्थित करून देतो. याच्यामध्ये आपल्याला जास्त वेळ नाही घ्यायचा, आपल्याला क्वेश्चन घ्यायचे पॉइंटरच्या बेसिसवर. आलं त्यांना. एक्सला मी काय केलं, % एक्सला जेव्हा मी प्रिंट केलं तेव्हा मला काय आन्सर मिळेल, 5 आन्सर मिळेल. का, कारण एक्समध्ये काय, एक्स व्हेरिएबलवरती गेलं तिथं व्हॅल्यू काय, 5 येतं, मला आन्सर काय मिळालं, 5 इथे मिळालं. जेव्हा मी ॲड्रेस ऑफ एक्सला प्रिंट केलं तर ॲड्रेस ऑफ एक्स काय, 1000. असं ॲक्च्युअलमध्ये रॅममध्ये 1000 नाही राहणार, तुम्हाला एक रँडम ॲड्रेस दिसेल. आलं, जसं मग दिसलं ना, मी 1000 मांडला होता पण दिसत किती होता मला, 64,000 असं काहीतरी दिसत होतं. नंतर काय, वायला मी प्रिंट केलं, ॲड्रेस ऑफ वायमध्ये कशाचं स्टोअर आहे, 1000 स्टोअर आहे. 1000 कोणाचा ॲड्रेस आहे, एक्सचा, म्हणजे इथं मला काय दिसणार आहे, परत 1000च दिसणार आहे. नंतर काय केलं मी, % पॉइंटर वाय म्हणजे की वायनी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे, 1000. त्या 1000 काय आहे, 5. जेव्हा मी याला प्रिंट करत मला काय मिळेल, 5 इथे मिळेल. नंतर काय, %d इथे काय, ॲड्रेस ऑफ वाय म्हणजे वाय व्हेरिएबलचा काय ॲड्रेस आहे, 1004. तर म्हणजे मला इथं काय दिसेल, 1004 मला आन्सरमध्ये दिसेल. मी काय केलं, % झेड मी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केला, वायचा, मग इथं मला काय दिसेल, 1004 दिसेल. % काय, व्हॅल्यू ॲट झेड, तर झेडनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला 1004 काय, 1000, तर मला इथं काय दिसेल, एक्स व्हेरिएबलचा ॲड्रेस मला दिसेल. मी काय केलं, व्हॅल्यू ॲट किंवा पॉइंटर म्हणजे डबल पॉइंटर झेड केलं, तर इथं मला बघा काय, पहिली गोष्ट झेडनी कोणाचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे, 1004. त्या 1004 काय, 1000, त्या 1000 काय, 5, तर मला इथं काय दिसणार आहे, 5 मला आन्सर दिसणार आहे. %d ॲड्रेस ऑफ झेड म्हणजे ऑब्विसली काय दिसणार आहे मला, 1008 मला आन्सरमध्ये दिसणार आहे. तर माझ्या मते हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला समजलेला असेल. याला अजून खूप जास्त आपण यूज करणार आहे पुढच्या कन्सेप्टमध्ये, पण माझं एम होतं की हा पण एक प्रोग्राम आपला होऊन जावा, कारण की आपल्याला अजून याच्यावर बेसिसवर क्वेश्चन ट्राय करायचे. ॲक्च्युली पॉइंटर कसा यूज केला जातो हे तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. हा एक क्वेश्चन आहे, तुम्ही एक कन्सेप्च्युअल गोष्टी तुमच्या क्लिअर व्हा की 2 गोष्टी क्रॉस करून कसं तिसऱ्या गोष्टीवर जातात, ते पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेलं आहे. हा प्रोग्राम तुम्हाला समजलेला असेलच, याला तुम्ही एकदा इम्प्लिमेंट करून बघा, सगळे रिझल्ट आपले काय येणार आहे, एकदम करेक्ट येणार आहे. पण हे जे ॲड्रेस आहे आपण हे रँडमली मानलेले, तुमचा ॲड्रेस तिथं वेगळंच काहीतरी तुम्हाला दिसेल. आलं ते ना. आता मला काय करायचं आहे, पुढची जी कन्सेप्ट आहे, कोणती कन्सेप्ट आहे, हे जो 2 क्वेश्चन आहे, हे 2 क्वेश्चन आपल्याला ट्राय करायचे. ॲडिशन ऑफ 2 नंबर युजिंग पॉइंटर. याच्या आधी तुम्हाला माहिती आहे ॲडिशनचा प्रोग्राम कसा करता, इंट ए इज इक्वल टू 10, इंट बी इज इक्वल टू 20 आणि इंट सी इज इक्वल टू a+b केलं आणि सीला प्रिंट केलं, तर मला काय मिळून जायचं, डायरेक्टली त्या 2 नंबरची ॲडिशन मिळून जायची. पण आता मला काय करायचं माहिती का, एमध्ये 10 आहे ना, त्याचा जो ॲड्रेस राहील, 10चा जो ॲड्रेस आहे ना, तुम्ही काय कराल, एक्सला देईल. काय कराल, 10चा जो ॲड्रेस आहे ना, तो मी काय कराल, एक्सला देईल. तुम्हाला इथे नीट व्यवस्थित एक्सप्लेन करून घ्या, लॉजिक मुलांना क्लिअर नाही होती अशा कन्सेप्ट. झालं की आता हा काय, आपला काय, इंट ए इज इक्वल टू काय लिहिलं मी, 10 लिहिलं, म्हणजे काय होतं, 10 एक काय होईल, आपलं एक ए नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्याचा ॲड्रेस किती आहे, 1000. या 1000 ॲड्रेस जाऊन काय स्टोअर होणार आहे, आपला 10 जाऊन स्टोअर होणार आहे. नंतर काय, एक इंट बी इज इक्वल टू काय केलं मी, इंट बी इज इक्वल टू 20 केलं, तर बी एक नावाचा एक व्हेरिएबल आहे, त्याचा ॲड्रेस काय 1004 आहे. त्या 1004 काय 20 आपला स्टोअर आहे, काय 20 आपला स्टोअर आहे. मग 20 स्टोअर आहे, तर आपण काय केलं माहिती का, याचे जे ॲड्रेस आहे ती काय कोणाला दिलं, मी एचा ॲड्रेस आणि एक्सला देऊन दिला. एचा ॲड्रेस काय 1000, एक्सला देऊन दिला म्हणजे तो काय करणार आहे, आता एला पॉईंट करणार आहे. जर तुम्ही एक्सला एचा ॲड्रेस दिला म्हणजे काय, ऑब्विसली तो काय करेल, याला पॉईंट करेल. मी तुम्हाला ही गोष्ट समजावलेली होती. वायला पण काय केलं मी, वायला पण काय केलं माहिती का, वायला ना मी याचा ॲड्रेस देऊन दिला, कोणाचा, बीचा ॲड्रेस देऊन दिला. वायला बीचा ॲड्रेस दिला म्हणजे काय 1004 म्हणजे काय, 1004 म्हणजे की एक्सचा ॲड्रेस 2000 आहे आणि दुसऱ्याचा ॲड्रेस काय
2004 यांचे वेगळे ॲड्रेस राहतील. आणि पण त्यांच्यामध्ये मी काय पास केलं आहे, एक्स आणि वायमध्ये काय पास केलं मी, एचा ॲड्रेस एक्समध्ये पास करून दिला आणि बीचा ॲड्रेस काय केला, वायमध्ये पास करून दिला. तर मला सांगा आता याचं आपण ॲड करायचं तर कसं करू. ॲड करायचं तर मला ए आणि बीच्या व्हॅल्यूलाच ॲड करावं लागेल ना. म्हणजे मला डायरेक्टली एक्स प्लस वाय करून चालणार आहे का, नाही. एक्स प्लस वाय केलं तर यांचे ॲड्रेस ॲड होऊन जातील, ॲड्रेस ॲड नाही करायचे. तर तिथं काय करेल मी, इंट झेड नावाची, ऑब्विसली मी आता एक्स आणि वाय काय करता ॲड्रेस स्टोअर करता. तुम्हाला मी काय सांगितलं, पॉईंटर त्यांना आधी डिक्लेअर करावं लागेल. इंट पॉईंटर एक्स आणि पॉईंटर वाय यांना डिक्लेअर करावं लागेल. मग पॉईंटर एक्स पॉईंटर वाय डिक्लेअर केले तर ऑब्विसली ते काय करणार, ॲड्रेस स्टोअर करणार. एक्स कोणाचा ॲड्रेस स्टोअर करेल, ॲड्रेस ऑफ एचा. वाय कोणाचा ॲड्रेस स्टोअर करेल, ॲड्रेस ऑफ बीचा. काय, बीचा ॲड्रेस स्टोअर करेल. मग दोन ॲड्रेस झाले म्हणजे काय, हे काय होईल, एक्स ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला तो त्याला पॉईंट करेल, एचा केला तर एला एक्स पॉईंट करेल. नंतर वायने ज्याचा केला त्याला कोण, वायने कोणाचा बीचा केला तर बीला कोण पॉईंट करेल, वायला पॉईंट करेल. आता मला काय पाहिजे, ते एवर जी व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ॲट म्हणजे काय, पॉईंटर एक्स प्लस पॉईंटर वाय, हे दोन्ही काय ॲड झाले पाहिजे. वायने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला बीचा, तिथं काय व्हॅल्यू आहे 20, एमध्ये काय व्हॅल्यू आहे 10. यांची दोघांची काय करायची, ॲडिशन करायची आणि ॲडिशन परफॉर्म करून कुठं स्टोअर करायची, मला झेडमध्ये. कुठं स्टोअर करायची, झेडमध्ये. मग मी इथं काय केलं, प्रिंट टेप इथं काय केलं मी, पर्सेंट डी आणि काय केलं, झेडला मी इथं प्रिंट केलं. काय केलं, झेडला मी इथं प्रिंट केलं. झेडला प्रिंट केलं म्हणजे काय होईल, या दोघांची ॲडिशन 10 आणि 20ची ॲडिशन काय झाली 30. म्हणजे माझा रिझल्ट काय आला 30. म्हणजे झेडला मी प्रिंट केलं तर काय मिळेल मला 30 इथं मिळेल. समजलं लॉजिक काय. तर याला आपण काय करू आता, इम्प्लिमेंट करून बघू. काय करू, इम्प्लिमेंट करून बघू. या नोट्स मी तुम्हाला देणार आहे, आजच्या लेक्चरच्या नोट्स असतील आपल्याकडे, काय टेन्शन नाही घेऊ. इथं काय करतो मी, याच प्रोग्राममध्ये काय करतो मी, चेंजेस करून देतो. मला आधी काय करायचं, दोन नंबर डिक्लेअर घ्यावा लागेल. 2 नंबरची ॲडिशन करायची युजिंग काय, पॉईंटर. तर काय केलं मी, इंट एक्स इज इक्वल टू ए इज इक्वल टू काय करतो 10 घेतो मी, ए इज इक्वल टू 10. इंट बी इज इक्वल टू काय करतो मी 20 इथं घेतलं. नंतर मी तुम्हाला काय सांगितलं की आपल्याला पॉईंटरच्या मदतीने करायचं तर आधी काय करावं लागेल आपल्याला, आधी मला ना जे व्हॅरिएबल ॲड्रेस स्टोअर करणार आहे मग आधी त्यांना पॉईंटरचं डिक्लेरेशन द्यावं लागेल. कोण स्टोअर करणार आहे, एक्स आणि कोण करणार आहे, वाय. आपले 2 पॉईंटर आहे जे काय करणार आहे, एक्स हा स्टोअर करणार आहे कोणत्या व्हॅरिएबलचा ॲड्रेस, ए व्हॅरिएबलचा ॲड्रेस. तर मग एक्स इज इक्वल टू काय करावं लागेल मला, ॲड्रेस ऑफ ए व्हॅरिएबलचा ॲड्रेस. नंतर वाय कोणाचं स्टोअर करणार आहे, ॲड्रेस ऑफ बी व्हॅरिएबलचा ॲड्रेस. एक्स कोणाचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे, ए व्हॅरिएबलचा. वाय कोणाचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे, बी व्हॅरिएबलचा. नंतर काय करायचं मला, एक्स आणि वायनी पॉईंट केलं ए आणि बीला. नंतर काय करायचं मला, नंतर मला करायचे, मी तुम्हाला काय सांगितलं होतं की मला त्या ॲड्रेसवर जे म्हणजे एक्सनी जर एचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे त्या ॲड्रेसवर जी व्हॅल्यू आहे ती काय, त्या व्हॅल्यूला आपल्याला ॲड करायचं. व्हॅल्यूला ॲड करायचं तर व्हॅल्यू ॲट ऑपरेटर आपलं म्हणजे जे वरती डिक्लेअर केलेलं आहे. मग काय करावं लागेल मला, एक इंट झेड नावाची एक मेमरी बनवतो मी, त्याच्यामध्ये काय करतो मी, पॉईंटर एक्स प्लस पॉईंटर वाय या दोघांना काय केलं मी ॲड करून दिलं. आणि प्रिंट काय केलं मी, त्या झेडला मी इथं प्रिंट केलं, पर्सेंट डी झेडला इथं काय केलं प्रिंट करून दिलं, झेडला काय केलं इथं प्रिंट केलं. झेडला प्रिंट केलं जेव्हा मी F9 दाबल तर मला काय भेटलं, त्या दोघांची ॲडिशन मिळून काय मिळाली मला 30. म्हणजे 10 + 20 करून काय मिळालं 30 मला इथून मिळालं. समजलं. या प्रोग्रामचं लॉजिक परत एकदा मी सांगतो कसं काय केलेलं आहे. सगळ्यात पहिलं बघा मी काय बनलं, हे 2 ब्लॉक बनले आपले. एमध्ये काय व्हॅल्यू आहे 10, त्याचा ॲड्रेस काय 1000 आपण असं म्हणतो. बी एक व्हॅरिएबल आहे त्याचा ॲड्रेस 2000 आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय 20 आपली स्टोअर आहे. आता काय केलं, ह्या ॲड्रेस मी कोणाला दिला, एक्स नावाचं व्हॅरिएबल आणि त्याच्यामध्ये काय केलं मी हा ॲड्रेस पास करून दिला 1000 एक्समध्ये. आणि वायमध्ये काय केलं मी 2000 मी पास करून दिला. काय केलं 2000 पास करून दिलं. म्हणजे ॲक्च्युअली काय होतं, जर ज्या व्हॅरिएबलचा आपण ॲड्रेस स्टोअर केला त्याला काय करतो, हा पॉईंट करतो, हा पण कोणाला पॉईंट करा, याला पॉईंट करेल. आता मला काय करायचं आहे की मला त्या 2 नंबरला ॲड करायचं युजिंग काय पॉईंटर. मग मी तुम्हाला काय सांगितलं, एक्स व्हॅरिएबलचा जो ॲड्रेस आहे तिथं जी व्हॅल्यू ती जर आपल्याला ॲड करायचं तर आपण डायरेक्ट काय यूज करतो, पॉईंटर एक्स आणि काय प्लस पॉईंटर वाय. म्हणजे एक्सवर काय एक्सनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला 1000, या 1000वर काय व्हॅल्यू आहे 10, प्लस वायने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे 2000, त्या 2000वर काय व्हॅल्यू आहे 20. या दोघांची ॲडिशन करून मला काय मिळणार आहे 30. मग जेव्हा मी यांना स्टोअर मी झेडमध्ये केलं आणि झेडला जेव्हा मी प्रिंट कराल त्याच्यात काय आन्सर येईल 30.
म्हणजे माझा रिझल्ट काय येणार आहे 30 माझा रिझल्ट येणार आहे. समजलं. ती झाले पॉईंटरच्या मदतीने आपण कसं 2 नंबरला ॲडिशन करतो हे पण तुम्हाला आता एक्सप्लेन मी इथं केलेलं आहे. आला ध्यानात. अजून एक प्रोग्राम आहे तो पण आपण घेणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन जेवढे जास्त घेतले तेवढ्या कन्सेप्ट जास्त क्लिअर होतात. आलं ध्यानात. आपण जे की असं वर घेणारच नाही कोणतीच गोष्ट. आलं ना. अजून एक क्वेश्चन आहे की काय स्वॅपिंग ऑफ टू नंबर युजिंग अ टेम्पररी व्हेरिएबल. टेम्पररी व्हेरिएबलचा यूज करायचं पण तिथं काय यूज करायचं पॉईंटरचा यूज करायचा. म्हणजे अजून पॉईंटरचा यूज कसा होतो ना ते तुम्हाला 2 क्वेश्चनमध्ये काय ते मागचं 1 क्वेश्चन हे 2 क्वेश्चन 3 क्वेश्चनमध्ये एकदम ॲक्च्युअली क्लिअर झाला असेल. तर आता काय करायचं की पहिली गोष्ट म्हणजे इथं पण सेम राहील की 2 नंबर घ्यायचे ए आणि बी 2 नंबर घेतले ते बिफोर स्वॅपिंग म्हणून त्यांचं प्रिंट करून घ्यायचं. समजा ए व्हेरिएबलचा ॲड्रेस काय 1000 आहे, बी व्हेरिएबलचा ॲड्रेस काय 1004 ॲड्रेस आहे. आता जर यांना पॉईंट करायचं म्हणजे ऑब्विसली यांचे ॲड्रेस दुसऱ्या व्हेरिएबल द्यावा लागेल. तर मी काय केलं एचा जो ॲड्रेस आहे ना तो काय केला एक्स व्हेरिएबलला देऊन दिला. म्हणजे एक्समध्ये काय आता 1000 म्हणजे एक्स कोणाला पॉईंट करणार आहे या एला पॉईंट करणार आहे. वायमध्ये पण काय केलं मी ॲड्रेस ऑफ बी. ॲड्रेस ऑफ बी म्हणजे वायचा जो ॲड्रेस आहे तो काय केला मी 1004 कोणाला दिला मी वायला देऊन दिला. वायमध्ये काय केलं 1004 गेला म्हणजे वाय कोणाला पॉईंट करणार ह्याला पॉईंट करणार. तर आता काय करायचं मला स्वॅपिंग करायची त्याच्या नंबरवरची. तर ऑब्विसली इथं पण काय यूज करायला लागणार आहे मला टेम्पमध्ये टेम्पररी व्हेरिएबलमध्ये एक तिसरा व्हेरिएबल येईल आपला तुम्हाला मी शिकवलेला हा प्रोग्राम. त्याच्यामध्ये काय पॉइंटर एक्स म्हणजे एक्स व्हेरिएबलवर ज्याचा ॲड्रेस स्टोअर आहे. एक्स व्हेरिएबल कोणाचा ॲड्रेस स्टोअर आहे या 10 आपला स्टोअर आहे. तर याला काय करायचं आपल्याला याला तुम्ही काय करा टेम्पररीमध्ये टाका. टेम्पररीमध्ये काय केलं मग 10 नंतर वाय व्हेरिएबलने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलं म्हणजे एक्स व्हेरिएबल काय झाला आपला एक्सनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला ती जागा काय खाली झाली म्हणजे कोण खाली झालं ए खाली झालं. त्या एवर काय टाका तुम्ही वायमध्ये वायने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे त्याची व्हॅल्यू वायमध्ये काय ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला काय 20 मग 20 काय करा तुम्ही एक्स पॉईंटर एक्स म्हणजे की ए व्हेरिएबलमध्ये टाकून द्या. नंतर काय पॉईंटरमध्ये काय करा टेम्पला तुम्ही टाकून द्या. सर तुम्ही म्हणशाल ना आम्हाला नाही काही समजलं नाही तुम्ही काय सांगितलं ते मला माहिती म्हणून तर मी परत एकदा दोनदा रिपीट करत असतो. आलं ना. एमध्ये काय व्हॅल्यू आहे 10 बीमध्ये काय आहे 20. आता मला काय करायचं आहे ए व्हेरिएबल जेव्हा तुम्ही असं लिहिता तेव्हा काय होतं ए व्हेरिएबल 10 त्याचा ॲड्रेस काय 1000 दुसरा व्हेरिएबल आहे बी त्याचा ॲड्रेस काय 2000 आणि त्याच्यामध्ये काय स्टोअर करायचं मला 20. तर हे काय बिफोर स्वॅपिंग काय बिफोर स्वॅपिंग. आता मी काय केलं बिफोर स्वॅपिंग नंतर मला काय करायचं माहिती काय बिफोर स्वॅपिंग केल्यानंतर मला ना पॉईंटरच्या मदतीने 2 नंबर स्वॅप करायचे आणि त्याच्यासाठी ना तुम्ही टेम्पररी व्हेरिएबल यूज करू शकता बघा टेम्पररी व्हेरिएबल यूज करू शकता. पण आता हा ए आहे ना मी काय केलं माहिती का हा ए आहे ना एचा जो ॲड्रेस आहे 1000 आहे मी दुसऱ्याला देऊन दिला कोणाला एक्सला देऊन दिला काय 1000 ॲड्रेस मी याला देऊन दिला. म्हणजे आता एक्स कोणाला पॉईंट करणार एला पॉईंट करणार. सेम मी काय केलं जो बीचा जो ॲड्रेस आहे ना त्याला कोणाला देऊन दिला मी वायला. बीचा ॲड्रेस काय 2000 तर तू काय केलं मी वायला देऊन दिला. आता काय माहिती का ज्याला तुमचा ॲड्रेस माहिती ना त्याच्यामध्ये तुम्ही काय करा नंबरला स्वॅप करा. हे मला माहिती की टेम्प आपल्याला लागणार असे. मग मी काय केलं या टेम्पमध्ये मग मला ॲड्रेसच्या मध्ये ज्याने तुमचा ॲड्रेस स्टोअर केला तिथे जाईल मी कोणाकडे जाईल एक्सकडे जाईल. एक्स काय रे तू काय स्टोअर केले ॲड्रेस मग तुझ्या ॲड्रेसवर काय व्हॅल्यू आहे 10 मग तुम्ही काय करा ते 10 आहे ना ते टेम्पररीमध्ये टाकून दे. मग तुझ्या ॲड्रेसवर काय स्टोअर आहे 1000 मग तिथं काय आहे 10 मग तिथपर्यंत जाणे म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं होतं स्टार वाय एक्सनी ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे तिथं काय व्हॅल्यू तिथपर्यंत जायचं. मग मी काय केलं स्टार एक्स करून घेतलं. काय केलं स्टार एक्सनी काय झालं की एक्स व्हेरिएबलने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे काय 1000 त्या 1000 ॲड्रेसवर काय व्हॅल्यू 10 म्हणजे टेम्पररीमध्ये सगळ्यात पहिली काय आली व्हॅल्यू 10 आली म्हणजे हा ब्लॉक काय झाला आपला खाली झाला ना. एवाला ब्लॉक काय झाला खाली झाला. एवाला ब्लॉक खाली झाल्यानंतर आता काय करायचं मला त्या एवाल्या ब्लॉकमध्ये काय करायचं आहे म्हणजे की पॉईंटर एक्स म्हणजे की एक्स ज्याला पॉईंट करतोय तिथं तुम्हाला काय टाकायचं आता पॉईंटर एक्स तिथं काय टाकायचं ही बी मधली व्हॅल्यू मग बीला पॉईंट कोण करतोय वायने त्याचा ॲड्रेस स्टोअर केला आहे काय 2000 ॲड्रेस कोणाचा बीचा. ते बी मध्ये जी व्हॅल्यू ती काय करा तुम्ही ए मध्ये टाका म्हणजे इथं काय होईल पॉईंटर वाय केलं पॉईंटर वाय केलं म्हणजे आता काय होईल बीवाला काय होईल बीवाला खाली होऊन जाईल आणि ए मध्ये काय येऊन लागेल ए मध्ये आपला 20 ए लागेल जी बी मधली जी व्हॅल्यू ती काय आली ए मध्ये आपली येऊन लागेल. नंतर आता खाली कोण झाला हा असा खाली ठेवून चालेल का आपल्याला नाही
मग तुम्ही काय करा, वायने ज्याचा ॲड्रेस याला पॉईंट करणार कोणी वायने ज्याचा ॲड्रेस स्टोअर केलेला आहे तिथे जाऊन मला व्हॅल्यू स्टोअर करायची. म्हणजे काय करावं लागेल मला, पॉईंटर वायमध्ये काय टाकावं लागेल, ही जी टेम्पमधली व्हॅल्यू ती काय करायची मला इथे टाकायची. तर मी इथे काय केलं, टेम्प इथे लिहून दिलं. म्हणजे आता काय होईल, हा खाली होऊन जाईल आणि इथं काय चालले जाईल, आपले 10 आपले चालले जाते. ही टेम्पचं काय फक्त एक टेम्पररी यूज होतं तो, म्हणून त्याला टेम्प नाव दिलेलं आहे. समजलं, लॉजिक समजलं. याला काय करायचं आता, फक्त इम्प्लिमेंट करायचं. काय करायचं, या लॉजिकला इम्प्लिमेंट करायचं. हे पॉईंटर खूप जास्त गरजेचं आहे माहिती का, जे C++ DSA शिकताय ना त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे ही गोष्ट. आलं. 2 नंबर हेच राहून देतो मी, पॉईंटर एक्स आपल्या गरज पडत. एक्समध्ये ॲड्रेस ऑफ इथपर्यंत सगळं सेम आहे. आता इथं काय करतो, इथपर्यंत तर आपण सगळं सेमच ठेवतो ना. एमध्ये 10, बीमध्ये 20 हे 2 नंबर घेतले मी. नंतर काय केलं मी, पॉईंटर एक्स पॉईंटर वाय, म्हणजे हे 2 काय करणार आहे, ॲड्रेस स्टोअर करणार आहे. एक्स कोणाचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे, एचा. वाय कोणाचा ॲड्रेस स्टोअर करणार आहे, बीचा. आता काय करायचं मग मला, एक्स आणि वाय झाले आपले. आता मला काय करायचं आहे की मी बिफोर स्वॅपिंग, म्हणजे की स्वॅपिंग होण्याच्या आधी काय करतो, त्या नंबरला प्रिंट करतो. प्रिंट एफ काय स्टोअर करतो, बिफोर स्वॅपिंग काय केलं मी, ए इज इक्वल टू काय %d, बी इज इक्वल टू काय केलं मी %d. हे आधी प्रिंट करून घेतले. इथं मेन्शन पण करावं लागेल कोणते नंबर आहेत ए आणि बी, त्यांना आधी प्रिंट करा. मग ए आणि बीला मी प्रिंट केलं, इथे F9 दाबलं मी. एमध्ये काय 10 आहे, बीमध्ये काय 20. पण आता मला काय करायचे, पॉईंटरच्या मदतीने त्यांना स्वॅप करायचं. काय करायचं, पॉईंटरच्या मदतीने स्वॅप करायचं. तो स्वॅप करायचं तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पहिले एक तुम्ही एक टेम्पररी व्हॅरिएबल आणा. तुम्ही पाहिजे तर तसं पण करू शकता. मी तुम्हाला दोन्ही तिन्ही वे पण सांगितलेले, त्याच्यामुळे मला नाही वाटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम येईल. आता आजच्या लेक्चरपर्यंत जे आले त्यांनी मागचे सगळे लेक्चर केले असं ना, त्याच्यात मी 3 वे सांगितले स्वॅपिंग ऑफ 2 नंबरचे. आता टेम्पमध्ये काय करायला लावलं आहे तुम्हाला, की ए व्हॅरिएबलला जो पॉईंट करतोय तिथं जी व्हॅल्यू ती आपल्याला चेंज करायची. ए व्हॅरिएबलला कोण पॉईंट करते, पॉईंटर एक्समध्ये काय एचा ॲड्रेस आहे. मग त्या ॲड्रेसवर काय व्हॅल्यू ती जर चेंज करायची मला पॉईंटरच्या मदतीने करायची. म्हणजे काय, पॉईंटर एक्स म्हणजे की एला काय करेल मी खाली केलं. नंतर मी तुम्हाला काय सांगितलं, पॉईंटर एक्समध्ये काय टाकायचं मला, पॉईंटर वाय टाकल्यानंतर इथे काय करायचं मला, पॉईंटर वाय जो टेम्प आहे पॉईंट, जसं की पॉईंटर एक्समध्ये काय टाकलं, पॉईंटर वायमधली व्हॅल्यू वायने कोणाचा ॲड्रेस, वाय कोणाला पॉईंट करतो, बीमध्ये काय 20 तुम्ही एमध्ये टाकून दिली तर वायवाला जो बीवाला ब्लॉक येतो काय होणार आहे, खाली होणार आहे. तुम्ही काय करा, त्याच्यात काय टाका, ती टेम्पमधली जी व्हॅल्यू तुम्ही स्टोअर केली ना टेम्पररी, त्याला काय करा, तुम्ही काय करा वायमध्ये टाकून द्या. काय करा, वायला टाकून द्या. आणि परत काय करा, तुम्ही इथं प्रिंट करा. कशाला, ए आणि बीला प्रिंट करा. प्रिंट एफ आफ्टर /n, इथे काय करतो, आफ्टर स्वॅपिंग ए इज इक्वल टू %d, बी इज इक्वल टू %d. आणि इथं काय मेन्शन करतो मी, ए आणि काय ए कॉमा बीला मी काय करतो, इथं चेंज करतो. F9 केलं मी. बिफोर स्वॅपिंग ए इज इक्वल टू काय 10, बी इज इक्वल टू काय 20. आफ्टर स्वॅपिंग ए इज इक्वल टू काय 20 आणि बी इज इक्वल टू 10. झाले 2 नंबर स्वॅप. आणि कसे झाले मी तुम्हाला लॉजिकमध्ये एक्सप्लेन केलेलं, त्याच्यामुळे जास्त टाईम आता इथं देत नाही. आलं. तर एवढ्या डीपमध्ये पॉईंटर ही कन्सेप्ट कोणीच शिकवत नाही. आलं त्यानं. मी तरी ट्राय केलं आहे सगळ्या गोष्टी कवर करायचा. तुम्हाला काही पण डाऊट आला, कोणती गोष्ट समजली नाही ना, आपल्या इंस्टाग्रामवर बिंदास मेसेज करायचा. मी तिथं कायम सगळ्यांना रिप्लाय देण्याचा ट्राय करतो. आलं त्यांना. काही एरर येऊ द्या तुम्हाला, बेसिक एरर आल्यानंतर आपण सॉल्व्ह करतो तिथं. आलं. तर अजून एक प्रोग्राम बाकी आहे, जो काय आपलं फंक्शन तुम्ही स्विच केसमध्ये कसं यूज करता. तर याचा जो प्रोग्राम आहे ना, मी उद्या फंक्शन परत शिकवणार आहे ना, तेव्हा परत डिस्कस करू. कारण की आज तुम्ही पॉईंटर्सकडे लक्ष द्या. कारण की मिक्स नको व्हायला, स्विच केस फंक्शन आणि मग ते मिक्स होऊन जाईल. तुम्ही आज पूर्ण फोकस कशावर द्या, पॉईंटर द्या आणि पॉईंटरचं काम खतम करून टाका. उद्या मी कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स आणि स्विच केसमध्ये फंक्शन कसं यूज करतात ते पण एक्सप्लेन करतात. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.